आजच्या व्हिडिओतून आज मी तुम्हाला भाजीचा मळा दाखवणार आहे। मी भाजी इथूनच घेऊन जाते आणि सुट्टीच्या दिवशी मी विराटला सुद्धा इथे घेऊन येते। त्याला इथे भरपूर आवडतं। इथे एक छोटं वासरू आहे आणि त्या वासराबरोबर खेळायला सुद्धा त्याला आवडतं। काढून घेतलं त्याने तुझ्याकडून। बस झालं। तिकडच्याला देशील, तिकडच्याला म्हैशीला। तिकडच्याला देऊ शकत नाही मी, तो केवढा मोठा आहे। ते मध्ये पडलंय ते उचलून दे त्याला। जा, मध्ये पडलंय ते पायाकडे। तो घेऊ शकतो नाही, हे मिळणार नाही त्याला। हे हां, त्या तिकडच्याला दे। त्या बघ, त्या शेवटच्या गायला। बापरे, शेवटला म्हशीला मी ना मी ह्याला आललेलं। जा पुढे, तू एवढी घाबरते। गाय डेंबीच असा ती बरी आहे। हो, ह्या पोरा खाल्ल्या होती ती घसघुस तरी चायचा हाती बघा होती बघले मा येते ती घुसघुसान मारू येतात ती ह्या पोरा काय ते करतात म्हणून। तू येतेस ना रोज। मी येते, मला थोडं ओळखते। पहिल्या वेळेला आलते अशीच करत होती, अशी करत होती। आता नाही, आता झोप बसलेली तर मी बसून राहते। ती बच्चे का बघा रट्टा खाऊ शिंगाला हे टच करायचं नसतं। डिअर वाटते इकडून, असं बघितलं की डिअर वाटतं। हरिण हरिण वाटते म्हणतो। इकडून बघितलं तरी आणि इकडून बघितलं तर कोण वाटतं? म्हशीचं नाही रे, गायचं। म्हशीचं कसं असतं माहितीये ना, तेव्हा तिकडे उडे खाली आहे बघ। म्हशीचं काय असतं, म्हशीचं तिकडे ते तिकडे दुसरं बांधलेलं आहे। खाली व्हायच्या मोठा खाली कधी तेल मारू यांना। हो, कधी पडतात काय नाही मग आमची बाई सुटली तर तू प्रसाद ये म्हटलं काय आता आमका ना मिळाला ये म्हटलं। तिकडे कोण केलं खातोय ते, तोंडात आहे ना। ते बघ केवढं आणलं बघ त्यांचं बघ तितके पोट भरा व्हायचा। त्यांचं खाणं घातलं पाहिजे पोटभर। हिरवा चारा भेटतो तरी थोडा। हो, तरी आता तरी असं नाही का म्हणून अशी काय गावात खाणं नाही आता ती कणसं। अरे कणसगाची कणसगाची कणसा नाही काढल्या तिने झुरपड जाल काढले। हे घे काय कणसं म्हणजे काय असतं? म्हणजे नाचणी आहे। मावशींची विहीर हा भाजीचा मळा जो आहे हा त्यांच्या घराभोवतीच आहे। इकडे आहे विराटला आता यातल्या बऱ्यापैकी भाज्या सगळ्या माहीत झाल्यात। या भाज्या सगळ्या शेणखतावर होतात। इकडची नाचणी आहे। उन्हाळ्यात या भाज्या केल्या जातात, त्याला परडं म्हणतात इकडे। कोण लागलेत, कोण लागलेत खूप सारे इकडे आहेत। ही आहे नाचणी। ही नाचणी आहे आणि ओली आहे। तर त्या भाज्यांमध्ये वालीच्या शेंगा आहेत, भेंडी आहे, वांगी, टोमॅटो पण आहेत। इकडे गवार म्हणजे ज्याला चिटकी म्हणतात आणि शेवग्याची भाजी। मी इथून यांच्याकडून कधी अळूसुद्धा घेऊन जाते। वडीचं अळूसुद्धा मिळतं, साधं अळू पण मिळतं आणि शेवग्याच्या शेंगा, अजून पालेभाज्या मिळतात, म्हणजे लाल भाजी वगैरे मिळते। हे मी आधी शूट केलेलं आहे कारण ही नाचणी तेव्हा ओली होती, तेव्हा ही सगळी इकडे हिरवीगार होती आणि आत्ता ही नाचणी पिकली आहे आणि आपण आज तिथे नाचणी काढण्यासाठी आलो आहे।
तर इथली बऱ्यापैकी सगळी नाचणी काढून झाली आणि काकींनी आमच्यासाठी म्हणून ही तिकडची थोडी शिल्लक ठेवली आहे, कारण विराटला हे कसं काढतात ते बघायचं होतं. थोडे थोडे हिरवे आहेत आणि पिकलेली फक्त आम्ही काढतो. ही बघा नाचणी हिरवी. विराट दाखवतोय. ही बघा. ही पिकलेली आहे नाचणी. ठीक आहे. असे असतात हे असे असतात ना ते पिकलेले असतात. असे असतात ते पिकली नसतात, हिरवे असतात. हे पिकले हे पिकलेले आहेत. हे बघ पिकलेली नाचणी काढतोय. आणि त्याच्या कधी कधी मध्ये पण असं हे अशी फळं सुद्धा गवत आहे ते. अशी फळं सुद्धा असतात. ते गवत आलंय. गवत नाहीये, फळ आहेत. ते गवत आलंय मध्ये रुजून. तेच आता लक्ष देतात. काकांक सांग मी कणसां काढली तुमची म्या म्हाका नाचणी द्या काय रे. हा ही नाचणीची कणसं पिकल्यानंतर थोडी लालसर होतात. ही नाचणी पूर्णतः हिवाळ्यामध्ये पिकवलेली आहे, म्हणजे पावसाचं पाणी याला लागलेलं नाही आहे. ग्राउंड मग खेळात ग्राउंड कसा मग खाली. इथे भरपूर पक्षी असतात. तुम्हाला मागे आवाज येतोय पोपटांचा, तर पोपटांचा तर 50 पोपटांचा असा थवा असतो इकडे जवळपास, कारण इथल्या वालीच्या शेंगा हे पोपट सोलून खातात आणि ते बघायला खूप मजा येते. इथे यांच्या कुंपणावर ना बऱ्याच चिमण्यांची घरटी आहेत, पिल्लं आहेत त्याच्यामध्ये. ते बघ तुला टोपलं दिलंय ना. लांब आहे. हे बघ इथे गाडी आहे. ये इकडे काढ. त्या बाजूने जा, तिकडून जा. वाट काढीत काढीत. ए ते हिरवं आहे. हे बघ पिकलेले आहे बघ. ते बघ पिकलेली इथे आहेत चांगली. काकी बोलवत आहे. इकडे जास्त काढ. तिकडे काही नाही हे बघ ते नको पडलेले तू इकडेची काढ. हे ही बघ रे. हे बघ इकडे छान आहेत. ही बघ बरी आहे. ही बघ ही तुला काढायला भांडे आहेत त्याचा. हे बघ ये हे बघ पिकलेली नाचणी. हे बघ हां पिकी का हां काढ टाक. हा विळा आहे आणि या विळ्याने ही कणसं काढून घ्यायची आणि मग ती उन्हामध्ये सुकवायची. सुकल्यानंतर ती मळायची, मग त्याच्यातून लाल नाचणीचे दाणे वेगळे होतात. विराटच्या समोर बरी आहे काढायला. हो काढ तिकडची तूच. अरे हा दाणे बघ सोडून काढले. खाली हात. म्हणजे हे सगळं काढून नाचणी तर झाली आहे. विराटने मस्त एन्जॉय केलं आहे आणि तो दमला आता. इथल्या वालीच्या शेंगा काढल्या आणि खात खात चालला आहे. भाजी काढून ठेवलेली काळी त्यात नेमकी इकडे ठेवली. इथलं हिरवं गवत आहे, इथे भरपूर चारा असतो, भाजीचं काही तण असतात, तर ते छोटं वासरू आहे त्याला घेऊन काय घालत असतो. आणि आत्तासुद्धा तो ते घेऊन चालला आहे त्या वासराला घालायला. वासराला खायला घेऊन चाललंय.
किती ते साईडला खांबा येत आहे त्या बाजूला ते. हा? ते बघ तिकडे बघ तिकडे बघ असं करतोय तुला बघ. दे त्याला उचलून दे एक एक खायला. पान दे त्याच्या तोंडात एक एक. गायला देशील? हा? गायला देतो कुठे गायला. त्याचा भाव पण तिकडे आहे. होय काय? त्याच्या बाहेर आहे. ह्याचा भाऊ आहे तो. याचा दब साठी साला कशी आहे सारा तसं. खाऊ दे पहिल्यांदा कोणतंही कसं तुला आत्ताच शिकली. हे बघ कसं करते. इथे आल्यानंतर सुट्टीचे 2-3 तास अगदी आरामात जातात. एरवी मी घाईघाईत भाजी घेऊन जाते. जा पुढे जा. जा पुढे. थांब तोंडातलं संपू दे त्याला. खबर तर तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया दुसऱ्या एका पुढच्या व्हिडिओतून. तोपर्यंत बाय. धन्यवाद.